दुसरीकडे संभाजीनगरमध्ये पाहतोय आपण दंगलीसारखे गंभीर गुन्ह्यांच्या राशीद मामूंना ठाकरे गट प्रवेश देतोय, एकीकडे आपण बाल दिवस साजरा करतोय. कुठल्या बाजूला महाराष्ट्र चाललाय अशा प्रकारे? मला अतिशय दुःख आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं मतांचं लांगुल चालन करण्याकरता अशा व्यक्तीला प्रवेश दिलेला आहे. यातनं त्यांचं चरित्र आणि त्यांची दिशा ही स्पष्ट होते आहे. त्यांना आता लांगुल चालन करायचं आहे, विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातनं मतं मिळवायची आहेत. पण जनता हे बघते आहे, देशप्रेमी देशभक्त आणि राष्ट्रवादी लोक हे पाहतायत. त्यामुळे याचं नुकसान त्यांना सहन करावंच लागेल. महायुतीची घोषणा नेमकी कधी होणार आहे? जागा वाटपाचं काय ठरलंय का? आम्हाला घोषणा करण्याची आवश्यकता नाही, आम्ही एकत्रच आहोत. ते वेगवेगळे होते. पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र आले तर युती करावी लागते. त्यामुळे त्यांनी ती एकत्रित येऊन केली, पण त्यांनी काय केलं हे माहितीच नाही. केली म्हणतात पण जागा घोषित केला नाही. आमचं नीट चाललेलं आहे, सगळं झालं की तुम्हाला सांगून देऊ. आमची युती आहेच, आता जागा वाटपच तुम्हाला सांगायचं. नवमलिकांच्या मुद्द्यावरून भाजप राष्ट्रवादीमध्ये युती होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं. त्यांचा स्टार प्रचारकाची यादीत समावेश करण्यात आलाय. अजून भाजप राष्ट्रवादी संदर्भात काय अधिकृत निर्णय झालाय? असं आहे की आता आपल्याला याची कल्पना आहे की या संदर्भात यापूर्वीही आम्ही सांगितलेलं आहे आणि आता राष्ट्रवादींनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता याच्यात पुन्हा नव्याने सांगण्याचं काहीच नाहीये. तर काही वेळापूर्वीच आजच्या वीर बाल दिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते सध्या राज्यात सुरू असलेल्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर ज्या बैठकांचं सत्र सगळ्या पक्षांमध्ये सुरू आहे त्या संदर्भात ते बोलत होते. तर आमची युती आहे, जागा वाटप सांगायचं आहे असं यावेळेला फडणवीस म्हणाले. महायुतीतल्या सध्याच्या परिस्थितीबाबत ते बोलले.